धनुष्यबाण चिन्ह गोठवा सिब्बल यांनी आज मागणी केली आहे। शिंदेना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही असं सुद्धा युक्तिवाद सिब्बलांनी केलेला आहे। शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले ते ठाकरेंनीच दिलं असं सुद्धा कामतांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्षाच्या विरोधात शिंदे मुख्यमंत्री झाल्याचंही कामतांनी म्हटलंय। अधिकार क्षेत्राबाहेर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असल्याचं यावेळी कामत यांनी युक्तिवाद केलाय। 10व्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांचा निर्णय नाही असा सुद्धा युक्तिवाद आज कोर्टात करण्यात आलेला आहे। शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्त्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढे ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना। एक तर आम्हाला द्या त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे। आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल। नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये। आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी। उबाटाची मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली। कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरेच, म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे। ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे। ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली। हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो आपण असा अधिकार न्यायालयाला आहे। हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या तासामध्ये सातत्याने सांगत होते यांना डिस्क्वालिफाय करता येतं। काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं। बागचीन कडून ऑनरेबल जज साहेबांनी हा प्रश्न या कॉन्टेस्टमध्ये विचारला की त्यांनी त्याच्या अगोदर असं म्हणाले की आता याचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, विधानसभेचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना डिस्क्वालिफाईड कोणाला अपात्र करू शकत ना आम्ही कोणाला काही काढू शकत। त्याच्यामुळे आता जरी उद्या काही निर्णय वेगळा द्यायचा झाला तरी तो निर्णय त्याचं अंमलबजावणी पण नाही आणि त्याचं काही महत्त्व पण नसणार। त्या भूमिकेतून त्यांनी तो प्रश्न विचारला होता, बाकी त्याला दुसरी कोणतीही भूमिका नव्हती।